नवी मुंबई महानगर पालिका के द्वारा स्वच्छ सर्वेक्षण के तहत वासी पाम बीच के पास लगाए गए सुंदरीकरण पौधे सूख गए हैं, लेकिन एनएमसी का कोई ध्यान नहीं है। इसी को देखते हुए पूर्व नगर सेवक राजू शिंदे ने आवाज़ उठाई है। नवी मुंबई महानगर पालिका के स्वच्छ सर्वेक्षण 2023 और 24 के तहत नवी मुंबई में विभिन्न स्थानों पर सौंदर्यीकरण के लिए करोड़ों रुपए खर्च किए गए हैं। पूरे शहर में छोटे छोटे गमले में रंग बिरंगी पौधे लगाए गए थे, कुछ चौराहों पर आकर्षण पौधे लगाए गए थे, लेकिन अब वे पेड़ पूरी तरह से सूख गए हैं। अब उस स्थान पर लगाए गए गमले भी टूट गए हैं, लेकिन पालिका के अधिकारी वर्ग का कोई ध्यान नहीं है। ये शहर के लिए दुर्भाग्य की बात है। सर्वप्रथम तर महानगरपालिकेचे सगळं काळवेर कारभार आहे। आपण पाहतो की आज महानगरपालिकेच्या कालखंडात प्रशासक आल्यापासून हे तुमचं उद्यान विभागामध्ये कशा प्रकारचा काळा कारोबार चालू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी मोठी झाडं आहेत त्या झाडं मला वाटतं हजारोंनी झाडं तोडण्याची ऑर्डर देण्यात आलेली आहे, परंतु त्याची कुठल्याच प्रकारची शहनिशा ही झाडं परत कुठे लावली, त्याचा परत त्या झाडांचं काय झालं हे काहीच माहिती नाही। फक्त त्या अंडर टेबल आपलं काम करायचं, परमिशन द्यायच्या, बिल्डर दार्जिनी कामं करायची, एखाद्या इंडस्ट्रीच्या साठी काम करायचं आणि झाडं तोडण्याचा एकदम सपाटा लावलेला आहे। परंतु आपण पाहतो की या ठिकाणी जे प्रत्येक सर्कलला प्रत्येक ठिकाणी सुशोभित करण्यासाठी एक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून अशी चांगले हिरवीगार जी लहान लहान क्रीपर्स लावलेली होती, त्याच्यावरती करोडो रुपये आपण लाखो रुपये खर्च केला, परंतु त्यासाठी एखाद्या एजन्सीला नेमलं, कंपनीमध्ये काम घेण्यासाठी त्या कंपनीला पण फंडिंग करण्यात आलं आणि त्या कुठले तरी अधिकारीच पार्टनर असतील अशी मला शंका वाटते। परंतु आपण पाहतो की या ठिकाणी आपण त्याच्यावरती करोडो रुपये निरीक्षणावरती त्याच्या संवर्धनासाठी खर्च करत असतो, परंतु पूर्ण नोव्हेंबरमध्ये अशा प्रकारचे क्रीपर्स लावलेले ते पूर्ण सुकलेली आहेत। एक ठिकाणी आपण झाडं ग्रीन ठेवण्यासाठी करोडो रुपये लाखो रुपये त्याच्यावरती खर्च करतो आणि सुकवण्याचं कामही महानगरपालिका करते, परंतु कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी अंकुश आयुक्त साहेबांचं किंवा उद्यान विभागाच्या उपायुक्तांचं झाले नाही। त्यांचा डोळा फक्त त्या फायली बनवण्यात, फायली देण्यात, कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात आणि एखादी एजन्सी नेमण्यातच इंटरेस्ट आहे। त्यानंतर त्या झाडांचं, त्या छोट्या पौद्यांचं काय झालं याच्याकडे त्यांना काही पडलेली नाही। आता आपण पाहतो की मला असं माहिती मिळालेली आहे की यावेळेच्या जे बजेट प्रोव्हिजनमध्ये हे जे संवर्धन करण्याचं ही काम बंद करण्यात आलं आहे, म्हणजे याच्यापूर्वी लाखो रुपये आपण जे खर्च केलेले आहेत त्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर माझा तर एकच दावा आहे की हे जे अधिकाऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यांच्या वेतनातून हे डिडक्ट करण्यात यावं, असं आयुक्त साहेबांनी आदेश करण्यात यावे। एक ठिकाणी तुम्ही झाडं तोडण्याची सरसकट परवानगी देत आहेत, अनेक हजारो झाडं तोडण्यात आलेले नवी मुंबई महानगरपालिकेची रस्त्याच्या नावाखाली, गटराच्या नावाखाली, एखाद्या इंडस्ट्रीला प्रमोट करण्यासाठी MIDC मध्ये ते एकदम धुडकूस चालू आहे। परंतु हे अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मला वाटतं कुठल्याच प्रकारचा अंकुश राहणार नाही। माझं तर म्हणणं याच्यावरती एक ऑडिट झाला पाहिजे। या संपूर्ण कामांच्या निविदा प्रक्रियेवरती झालेला जो खर्च आहे त्याच्यावरती एक ऑडिट करून त्या ऑडिटमध्ये त्यांना जे दोषी असतील ते अधिकाऱ्यांनी निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल केले पाहिजे। त्याला पण काळ्या यादीत टाकण्यात आलं पाहिजे आपल्या 100% हँड इन ग्लोव्ज आहे। अधिकाऱ्यांचे ठेकेदारांचे अधिकार आहेत। अधिकारी ठेकेदारी मिळून हे काम चालू आहे। जर हे चुकलं असेल तर एकदम मध्यभागी आहे, पाम बीच लगत ही जागा आहे आणि या ठिकाणी अनेक कमिशनर असतील, उपायुक्त असतील, अनेक उपायुक्त असतील, परंतु यांच्या संपूर्ण लोकांचे ध्यान फक्त त्या फायली बनवण्यात आणि फायलीच्या मागे काय दडलेलं आहे त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे। तर ह्याच्यावरती मला वाटतं नोव्हेंबर एकही ठिकाणी अशा प्रकारचं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी झालेली नाही आणि इन्क्वायरी झाल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि संबंधित अधिकाऱ्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर एकटा ब्लॅकलिस्ट होता कामा नये। ज्या अधिकाऱ्याच्या अधिकारामध्ये कामं आहेत त्यांनाही ब्लॅकलिस्ट करणं फार गरजेचं आहे। हे आयोग सगळं संपल्यानंतर नवीन टेंडर काढता येतील ना त्यांना, त्यांचा इंटरेस्ट परत फक्त टेंडर काढण्यामध्ये आहे। त्या टेंडरमध्ये काय केलं जातं, कसं केलं जातं याची शहनिशा झाली पाहिजे, ह्याच्यावरती ऑडिट नेमला पाहिजे आणि याच्यावरती इन्क्वायरी झाली पाहिजे की हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण आपला नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये अशा प्रकारच्या किती कामं करण्यात आली, किती ठिकाणी असे टेंडर करण्यात आली, त्याच्यावरती किती खर्च झाला, टेंडर काढल्यानंतर पूर्ण वर्षभरासाठी त्याच्यावर किती खर्च झाला आणि ते संपूर्ण झाल्यानंतर आता ही झाडं पूर्ण सुकलेली आहेत। ह्याचा अर्थ काय आहे की हे फक्त फायलीवरती झाडं जगवली जातात का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आवाज टुडे पंकज बिनवंशी की रिपोर्ट, नवी मुंबई।